नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला आपण पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या घडामोडी. कोण होता असं तू, काय झाला असं तू? फडणवीसांनी ठाकरेंना हिंदुत्वावरून घेरलं. तामिळनाडूतील जस्टिस स्वामीनाथन यांच्यावर महाभियोग आणल्याच्या प्रकरणावरून टोलेबाजी. रोज मंत्र्यांच्या पैशांच्या थप्प्यांचे व्हिडिओ बाहेर येत आहेत. फडणवीसांनी पांघरुण खातं काढावं. कोण होता असं तू, काय झाला असं तू? भ्रष्टाचाऱ्यांना पांघरुणात घेतलंस तू, म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला. म्हणजे मला मुख्यमंत्र्यांची दया होते की कोण होतास तू, काय झालास तू? एवढे सगळे भ्रष्टाचाराने जवळ घेतलंस तू, स्वतःच्या पांघरुणात घेतलंस तू, काय होतास तू, काय झालंस तू? संघ, भाजप आणि अमित शहा यांनी मला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. गोमांस खाणाऱ्या किरण रिजिजूंसोबत शहा जेवतात. लाज वाटायला हवी. हिंमत असेल तर रिजिजूंना मंत्रिमंडळातून काढा. ठाकरेंचा हल्ला बोल. अमित शहा फार मोठे हिंदुत्ववादी आहेत आणि त्यांचा एक फोटो कोणीतरी ट्विट केलेला आहे. कारण हिंदुत्व मला अमित शहाने शिकवण्याची गरज नाहीये आणि भाजपाने तर अजिबात नाही आणि संघाने पण नाही. अॅनाकोंडाकडून मुंबईला गिळण्याचा प्रयत्न. उद्धव ठाकरेंकडून पुन्हा उल्लेख. तर मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंनी स्वतःचं पायपुष्ण करून घेतलं. मुंबईला लुटून खाणाऱ्यांनी शहांवर बोलू नये. शिंदेंचा पलटवार. मिठीतला गाळ गिळला, रस्त्यात डांबर खाल्लं, डेड बॉडी बॅग मध्ये पैसे खाल्ले, खोटी कोविड सेंटर उभी करून मड्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लं. अशा लोकांनी अमित शहा साहेबांवर बोलणं ही मोठी शोकांतिका आहे. 150 वर्षांनंतर भाजपला वंदे मातरम आठवलं. उद्धव ठाकरेंचा सवाल. तर भाजपचं वंदे मातरम नाही तर वन डे मातरम आहे, असाही लगावला टोला. इतक्या वर्षानंतर ह्यांना अचानक वंदे मातरम का आठवलं? आपला देश त्या वंदे मातरमला 150 वर्ष झाली आणि भाजपचं वंदे मातरम हे फक्त वन डे मातरम आहे, एका दिवसासाठी आहे. वन डे मातरम, कारण बाकीच्या वेळेला त्यांना त्याची काही पडलेली नाहीये. विधिमंडळात किती वेळ बसलात? किती उपेक्षित लोकांबद्दल कधी बोललात का, असाही विचारला प्रवीण दरेकर यांनी सवाल. ठाकरेंनी फडणवीसांवरील एकतरी आरोप दाखवावे. दरेकरांचं ठाकरेंना खुलं आव्हान. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांविषयी 2 वाक्य आपण त्या ठिकाणी काढलीत का, याचं पहिलं उत्तर त्या ठिकाणी त्यांनी द्यावं. कधी मोदी साहेबांना शिव्या द्या, कधी अमित शहा साहेबांना शिव्या द्या, त्यांच्यावर कोट्या करा, कधी देवेंद्रजींवर व्यंगात्मक बोलणं. मला वाटतं त्यांनी यातनं बाहेर यावं. नेत्यांमध्ये स्थानिक निवडणुकीत एकत्र लढण्याबाबत चर्चा. सूत्रांची माहिती. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट. सूत्रांची माहिती. रात्री शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीचा तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला हव्या. आमच्या बऱ्याच आमदारांची मागणी आहे की दादा आणि पवार साहेब एकत्र यावे. बैठकीत त्याबद्दल चर्चा होईल. धर्मराव बाबा आत्राम यांचं वक्तव्य. मला वाटत नाही की ते मान्य करतील. म्हणजे आपण भारतीय जनता पार्टी सोबत आपण बसलेले आहोत महायुतीमध्ये असल्यामुळे ते कुठपर्यंत ओके करतील हे मला थोडा शाश्वती नाही. परंतु दोघे एकत्रित झालं तर ताकद वाढते. आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या. कल्याण स्टेशन परिसरातील आंदोलनाबाबत गुन्हा मान्य नाही. त्यांचं ठाणे रेल्वे कोर्टाला उत्तर. परप्रांतीयांच्या रेल्वे भरती प्रकरणावरील 2008च्या आंदोलनावर सुनावणी. सहकार्य करा प्रकरणाची सुनावणी 1 महिन्यात संपेल. ठाणे रेल्वे कोर्टाच्या न्यायाधीशांचं निरीक्षण. परप्रांतीयांना लक्ष्य करून हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा राज ठाकरेंवर ठपका. विदर्भ वैधानिक विकास मंडळावरून मुनगंटीवारांचा सरकारलाच खर्च आहे. हुरडा खाऊन जा पण विदर्भावर अन्याय करू नका. खर्चाची यादी मागितली तरीही उत्तर येत नाही. मुनगंटीवार यांचा आरोप. तुम्ही इथे येऊन हुरडा खाऊन वापस जाल तर हे विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या जनतेवर अन्याय करणार आहे. अण्णा हजारे पुन्हा उपोषणाचं अस्त्र बाहेर काढणार. 2 वर्ष होऊनही लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यानं 30 जानेवारीपासून आमरण उपोषण. अण्णा हजारे यांचं फडणवीसांना पत्र. अंबादास दानवे यांनी ट्विट केलेली आकडेवारी चुकीची. दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर. चुकीची माहिती का दिली याचीही चौकशी सुरू. दोषींवर कारवाई करणार. सीएमओकडून स्पष्ट.
शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अब्जावधी रुपये पाठवले, मात्र राज्याच्या प्रमुखांनी फक्त 75,000 खर्च केले. दानवेंचा आरोप. चौकशीअंती कारवाईची वाट पाहतोय दानवेंचा निशाणा.